पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आज पाहिले गेलं तर शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पीक विम्याच्या संदर्भात आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित होते। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला 2023 ला 2024 ला पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यावरती आज शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुढील 2 तासाच्या आतच मी तुम्हाला पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी बँकेची ऑर्डर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिल्याचं ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅबिनेट बैठकीमध्ये पीक विमा सोडण्याच्या मंजुरीवर आत्ताच त्या ठिकाणी 5 मिनिटांवरील सही या ठिकाणी झालेली आहे। आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा लेट का सोडला याचं कारण सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे चुकीच्या मार्गाने 2022 2023 2024 पीक विमा अनेक शेतकऱ्यांनी भरलेला होता। त्यांची कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून पीक विमा अर्जाची पडताळणी होत होते, त्यामुळेच आम्हाला पीक विमा सोडण्यासाठी उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यासाठी आता लेट झाला, परंतु आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यासाठी मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे। आता पीक विमा तुम्हाला कोणत्या पिकानुसार मिळणार आहे 2022 2023 आणि 2024 या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये 3 वर्षाचा पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहे। आता बघा तातडीने कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील माहिती सांगितलेली आहे। आता तुम्हाला लगेच या ठिकाणी समजावून सांगणार आहे। गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना फक्त पीक विमा येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, तेरवा येईल अशी माहिती देखील अनेक युट्यूब चॅनलवरती लोक देत होते, पण आज या ठिकाणी तारीख फिक्स झालेली आहे आणि 2 तासाच्या आतमध्येच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाल्याचा तुमच्या मोबाईलला तुमचं बँक खातं लिंक असेल तर लवकरच तुम्हाला SMS देखील येऊ शकतो। आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक देखील त्या ठिकाणी पार पडलेली आहे, त्यामुळे पुढील 2 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांना आता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा तयारी करून जो पाहायला गेलं तर 3178 कोटी रुपयेचा पीक विमा बँकांना देखील या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। आता आज या 10 बँकेमध्ये पीक विमा जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या बँका आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहून घेणार आहोत। आता पाहायला गेलं तर 20 सप्टेंबर आहे। पीक विम्याच्या वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 ला 23 ला 24 ला जर भरलेला होता तर त्या शेतकऱ्याचा पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर कॅबिनेट बैठकीमध्ये आजपासून त्या ठिकाणी सोडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आता चेकवर सही देखील केलेली आहे। त्यांनी त्या चेक आहे तो बँकांना देखील देऊन टाकलेला आहे। तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे दिलेत, त्यामुळे आता तुम्हाला पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे त्या ठिकाणी टोटल 15,000 रुपये एकटे तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी खरोखर सोडण्यात आलेले आहेत। यासाठी तब्बल पाहायला गेलं तर 3,700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते। गेल्या महिन्यापासून पीक विम्याची पहिला टप्पा वाटप करण्यात येत होता। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील आज दुपारपर्यंत म्हणजे अवघ्या 2 तासामध्ये तुमच्या बँकेत जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येईल। आता सगळ्यात महत्त्वाचे मध्ये अनेक बातम्या पसरल्या होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। आता अखेर याला ब्रेक लागलाय। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा जमा करून देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आलेला आहे। आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला होता। काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्यापासून अजून पण शेतकरी वंचित राहिले होते। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण त्यांच्या खात्यावरती आला नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कमी मिळाला आहे, अशा सर्व शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासूनच त्यांच्या बँकेत सोडला जावा असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हेक्टरी 15,000 रुपये या पीक विम्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पुढील 2 तासाच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत जमा होणार असल्याची माहिती
आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर तुमची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहितच असेल, तब्बल 3700 कोटी रुपये निधी या ठिकाणी बँकेना चेक त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देऊन टाकलेला आहे आणि कंपनीने सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळी घोळ घातला होता। शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा लवकर देत नव्हते, त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता बँकेनं हा पीक विमा देऊन टाकलाय। जसं तुम्हाला बँकेचा आता तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजना, त्या ठिकाणी पीएम किसान योजना याचे 2000 रुपये पटकन तुम्हाला बँकेत जमा झाल्याचा SMS येतो, तशाच प्रकारे पुढील 2 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती 15000 रुपये तुम्हाला SMS आल्याचा त्याचा मेसेज देखील तुम्हाला येऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असला पाहिजे। फक्त 15 जिल्ह्याची यादी बँकांना देऊन टाकलेली आहे। आता पाहायला गेलं तर आत्ताच कॅबिनेट बैठकीमध्ये अखेर पीक विम्याला वाटपासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आलेले आहे। आज पाहायला गेलं तर शनिवार 20 सप्टेंबर आहे आणि 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये पुढील कसल्याही परिस्थितीत 2 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होतोय। बघा, हेक्टरी 2022 पासून 5 पाहायला गेलं तर 2025 पर्यंत तुम्हाला जवळजवळ तब्बल 15000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी आता सरकारकडून समोर आलेली आहे। आता बघा, आता तुम्हाला 3 वर्षाचा मिळून त्या ठिकाणी 15000 रुपये पीक विमा जमा करण्यात येतोय। यामध्ये सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना सांगितले की सगळ्यात जास्त पीक विमा या ठिकाणी सोयाबीन कापूस या पिकासाठी मंजूर करण्यात आलाय। सोयाबीन त्या ठिकाणी 55000 रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। कापूस पिकासाठी 60000 रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। सोयाबीन पीक असेल तर त्या शेतकऱ्यासाठी मोठी लॉटरी या ठिकाणी लागणार आहे, कारण शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे। जर कापूस सोयाबीन तुमचं नसेल तर शेतकऱ्याच्या खात्यावरती 15000 रुपये या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑर्डर देण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, आज खूप मोठा आनंदाचा आणि सोन्याचा दिवस तुमच्यासाठी उगवलेला आहे, कारण शेतकऱ्याच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये तब्बल 15000 रुपयेचा चेक 15000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। गेल्या महिन्याभरापासून शेतकरी अनेक दिवस वाट बघत होते, पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी वाट बघत होते। अखेर कॅबिनेट बैठक झाली आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा सोडण्यासाठी मान्यता मिळाली आहे। सरकारची सही सुद्धा झाली। कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आले 2 तासाच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। 15000 रुपयाचा पीक विमा बँकेत पडेल। ज्या शेतकऱ्याचं कापूस आहे, ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आहे, त्यांना मात्र या ठिकाणी 15000च्या वर, काहींना 20000 25000 30000 इतका पीक विमा या ठिकाणी देण्यात येणार आहे। कारण 2024ला पाऊस काळ खूप मोठा होता, त्यामुळे सोयाबीन कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। हा पीक विमा शेतकऱ्यांना नोंदवण्यात आलेला आहे, त्यांना सर्वात जास्त पीक विमा येतोय। बाकीच्या पिकांना तुम्हाला जर पीक विमा हवा असेल तर ज्यांची बागायती पिकं आहेत, त्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्षे असेल, केळे असेल, या हळद असेल, या पिकांना देखील सगळ्यात जास्त पीक विमा 60000 पर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतोय, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आता जमा झालेली आहे। आता बघा, शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारपर्यंत पीक विमा नाही आला तर तुम्हाला काय करायचंय त्याची माहिती देखील मी तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। शेतकऱ्याचं पाहायला गेलं तर अनेक वेळेस सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकारकडे पीक विमा सोडून पण लवकर बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। त्यानंतर आता सरकारने फक्त महत्त्वाच्या ज्या बँकेत त्या बँका त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आता त्याच बँकेमध्ये तुमचा पीक विमा सोडला जाणार आहे, कारण बँकेचा सर्व्हर डाऊन असतो, काही बँकेकडे स्वतःचा IFSC कोड नसतो, त्यामुळे खबरदारी म्हणून या बँकेनं आता पीक विमा सोडला जाणार आहे। त्यामुळे तुमची बँक यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। आज बघायला गेलं तर शनिवार आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये पुढील 2 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा सोडण्यासाठी आदेश देखील देण्यात आले आहेत। आता बघा कृषी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या बँकेला आज पैसे सोडण्यात येणार आहेत। या ठिकाणी डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पुढील 2 तासाच्या आतमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बँका देखील पाहून घेऊया। ज्यावेळी पहिला टप्पा या ठिकाणी पहिल्या विमाचा आला तर त्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा लेट आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार देखील केली होती।
आता पाहिलं तर तुम्ही तिकडून सरकारने पीक विमा सोडला आहे म्हणताय, परंतु आमच्या बँकेमध्ये का जमा होत नाही त्याचं कारण सुद्धा असं लक्षात आलंय की सरकारला अनेक बँका अशा सापडल्या त्याचं सर्व्हर वारंवार डाऊन असतं, त्यांच्याकडे स्वतःचा IFSC कोड नसतो, त्यामुळे या बँकेमध्ये पीक विमा जमा होण्यासाठी लेट होतो। त्यामुळे फक्त ठराविकच या 10 बँकेत ज्या शेतकऱ्याचं जिल्हे सर्वात जास्त खाते आहेत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे सोडले जाणार आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचे 15 जिल्हे निवडलेत, त्यामुळे आता इथून पुढे फक्त 5 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण बँका कोणत्या आहेत त्यानंतर जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि इथे लक्ष देऊन बघा। आज शनिवार आहे 20 सप्टेंबर, अगदी पुढील 2 तासाच्या आतमध्येच या ठिकाणी 15,000 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती सोडण्यासाठी ऑर्डर मिळालेली आहे। आता यामध्ये पहिली बँक निवडण्यात आली ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। आता बँक शेतकऱ्याच्या पिकासाठी कर्ज देण्यासाठी खूप चांगली बँक आहे। या बँकेमध्ये पुढे सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती अगदी 2 तासाच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। ही खाजगी बँक असली तरी शेतकऱ्यांना खूप सारे कर्ज या ठिकाणी वारंवार देत असते। या बँकेचं खातं पीक विम्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो खबरदारी म्हणून मागचा जो पीक विमा त्या ठिकाणी लेट जमा झाला होता, मग आता पीक विम्याचा दुसरा टप्पा आज कॅबिनेट बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली आणि पुढील 2 तासाच्या आतमध्येच पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यांमध्येच शेतकऱ्याची संख्या जास्त आहे, या जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की 3 नंबरची या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की मोठी आणि खाजगी बँक आहे। या बँकेमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, त्यामुळे याचं बँकेचं खातं पीक विम्याचं त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जोडलेलं आहे। आता ती बँक म्हणजे HDFC बँक। या बँकेत जवळजवळ 1,80,000 शेतकऱ्यांनी 1,80,000 शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तुमचं सुद्धा खात्यावरती अगदी 2 तासाच्या आतमध्ये आज त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचंय, तुमचं सुद्धा बँक यामध्ये आहे का नक्की बघा, कारण खबरदारी म्हणून या वेगवेगळ्या बँका या ठिकाणी निवडण्यात आल्या आहेत। खरोखर या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। कॅबिनेट बैठक आत्ताच पार पडलेली आहे, त्यामुळे खरोखरच पीक विमा सोडण्यात आलेला आहे। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, अशा बातम्या देखील ऐकून तुम्हाला कंटाळा आला असणार, परंतु अखेर पीक विमाचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। आता बँका पाहत आहोत, बँका झाल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी 15 जिल्ह्याची यादी देखील वाचून दाखवणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे। असेच 10 पाहिले गेले तर 15 जिल्हे आजच्यासाठी निवडण्यात आले आहेत। आज पाहिले गेले तर शनिवार 20 सप्टेंबर रोजी, त्यामुळे 4 नंबरची बँक या ठिकाणी निवडण्यात आले ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची इंडियन सेंट्रल बँक, गव्हर्नमेंटची बँक आहे आणि यामध्ये स्वतःचा IFSC कोड पाहिले गेले तर स्वतःचा IFSC कोड पण आहे। नंतर आतापर्यंत त्यांनी शेतकरी नमो शेतकरी योजनेचे पीक विम्याचे या ठिकाणी PM किसान योजनेचे सर्व हप्ते लवकरात लवकर जमा होतात, त्यामुळे इंडियन बँकेमध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं आहे तर त्यांना पुढे सांगणार आहे। त्यानंतर पाहिले गेले तर 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता तुमची बँक आहे का, तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची ती बँक आहे बँक ऑफ बडोदा। सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। ही बँक शेतकऱ्यांना खूप फायदेची ठरत असते, कारण यामध्ये स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। आता त्यामुळे बँक ऑफ बडोदा असेल जवळजवळ 2,40,000 शेतकरी त्या ठिकाणी पीक विमा घेण्याचं खातं या ठिकाणी खोलल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तुमचा सुद्धा खात्यावरती काय परिणाम होणार आहे त्याची माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। आता जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक खाता आता या ठिकाणी निवडून आलंय ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सिस बँक। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या बँकेचं सांगायला गेलं तर सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, त्याबद्दल तर बघा या बँक वेगळ्याच बँकातनं या ठिकाणी या बँका या ठिकाणी निवडण्यात आलेल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं त्या पैसे त्या ठिकाणी नमूचे असतील, PMचे असतील, मागच्या पीक विम्याचे असतील, तर सर्व पैसे पहिल्यांदा पैसे जमा होत असतात आणि बँकेमध्ये सर्व्हर डाऊन असतो, शेतकऱ्यांना पैसे जमा होतात पण बाकीच्या बँकेमध्ये पण लेट जमा होतात, शेतकऱ्यांनी खूप प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे आता या बँका आता सरकारकडून माध्यमातून पाहिले गेले तर निवडण्यात आलेले आहेत। आता 2 मिनिटं तुम्ही लक्ष देऊन बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला पाहायला गेलं तर उद्याच म्हणजे आजच शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी तुम्हाला
सुद्धा बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। आता पुढच्या बँकेचा नंबर या ठिकाणी लागलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय त्यांना लवकरच पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता तुम्हाला 15 जिल्हे सांगणार आहेत, त्या 15 जिल्ह्यामध्ये नक्कीच तुमचा नंबर आहे का लगेच आता तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून बघायचा आहे। आता सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे धाराशिव। आता धाराशिव गेले 2 ते 3 वर्षापासून वारंवार पावसाळ्यामध्ये पाऊस पडून अनेक शेतकऱ्यांचं धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्याचा नुकसानाचा विचार करून लवकरच पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे। आता तुम्ही पाहायला गेलं तर यवतमाळ संख्यामध्ये शेतकऱ्याची संख्या पाहायला गेली तर तुम्हाला 2,77,000 रुपयाचे पीक विम्याचा अर्ज तुम्हाला 2022 आणि 2023 2024 भरले होते। त्या सर्व शेतकऱ्याच्या बैठकीच्या पाहायला गेलं तर बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचा 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला तो म्हणजे अकोला। आता शेतकऱ्याचे पाहायला गेलं तर जिल्हे म्हणून निवडले गेलेत कारण शेतकरी या जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणामध्ये राहत असतात। त्या ठिकाणी शेतकरी असले तर शेतकरी जिल्हे म्हणून या ठिकाणी ओळखले जातात। आता या पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे बीड। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। आता पीक विमा येण्यासाठी केवळ नक्कीच येणार आहे। त्यानंतरचा आता बघा त्या ठिकाणी 5 नंबरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे नांदेड, लातूर, पाहायला गेलं तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार अशी माहिती आता या सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरचे जिल्हे घेण्यात आले ते म्हणजे नागपूर, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता पाहायला गेलं तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरविंदराव युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।